आणि यानंतर एक पॉझिटिव्ह बातमी, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेविरोधात एबीपी माझानं हुंडा परिषदेच्या माध्यमातून आवाज उठवला आणि त्या हुंड्या विरोधात बोलणारे अनेक जण आपल्या समाजात आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात। बीड जिल्ह्यातल्या विकास आणि शीतलनं एक चांगला आणि उत्तम पायंडा रचलेला आहे। त्यांची कहाणी काय आहे तुम्हीच पहा। जोडून या मंगल प्रदर्शवत्या कोर्या सदा मंगल मधुरे जंजीवा सावधान। बीडच्या राळसावंगीत विकास आणि शीतलचा विवाह अतिशय साध्या पद्धतीनं पार पडला। 1 रुपयाचा हुंडा नाही की बँडबाजा। उलट विकासनं अवाजवी खर्च टाळून 51,000 रुपयाची मदत गावातल्या शाळेला दिली। पूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या हिशोबाने कमीत कमी 25,000 लग्न होती। मला सांगा, जर 25,000 गुणिले 50,000 केलं, प्रत्येकाने जर 50,000 रुपये निधी व्यर्थ खर्च टाळून जर कुठेतरी समाजाच्या हितासाठी लावला तर ह्या शासनाच्या पैशाची सुद्धा आपल्याला विकासासाठी गरज राहणार नाही। एरवी मुलीचं लग्न म्हटलं की आई वडिलांना रात्र रात्र झोप लागत नाही, पण शीतल नशीबवान ठरली। विकासनं हुंडा घेणार नाही असं आधीच जाहीर केलं। केवळ 100 रुपयांच्या पेढ्यांवर वैवाहिक जीवनाची गोड सुरुवात झाली। यापुढे अशा साध्या पद्धतीने आणि बिना डीजे, दारू वगैरे आणि बिना हुंडा साध्या पद्धतीचे लग्न झाले तर खर्च टळेल आणि त्यातून वेगळं काहीतरी समाजात आदर्श होईल। लग्न म्हटलं की बैठका आणि चर्चांना घरातली मोठी मंडळी पुढे असतात, पण यावेळी हुंड्याला फाटा देण्याच्या निर्णयाला घरातूनही मोठा पाठिंबा मिळाला। तो नाही म्हणला ना, आम्ही तेच मानलं की नको तर नकोच घेऊ, मग बरं आहे आपल्याला उलटी हेच सांगायचं। चांगलं झालं, चांगलं केलं, असलीच करा, चांगलं आहे। राळसावंगीत झालेल्या विकासच्या अनोख्या लग्नाची चर्चा अख्ख्या पंचक्रोशीत आहे। शेतकरी कुटुंबावर या लग्नाच्या खर्चामुळे आत्महत्या करण्याची जी वेळ येते ती या आजच्या या माझ्या मित्राच्या भूमिकेमुळं ती आज महाराष्ट्रभर पसरली जाईल आणि समाज खरोखरच या गोष्टीचा निश्चित आदर्श घेईल। देणगी समजा कोणी कशातून देऊ शकतं, परंतु लग्नामधला अनावश्यक खर्च टाळून जी देणगी दिली तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। हुंड्यापायी मोहिनी भिसे, शीतल वायाळनं आयुष्य संपवलं। त्यानंतर हुंड्याच्या अनिष्ट प्रथेविरोधात एबीपी माझानं आवाज उठवला। तो आवाज विकास आणि शीतलनं आपल्या कृतीतून बुलंद केलाय। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। तर शीतल आणि विकास या दोघांचा, खास करून विकासचा आदर्श जर का अनेकांनी घेतला तर अनेक मुलींचे आयुष्य खरं तर सुखी होऊ शकतील। एक छोटासा ब्रेक घेतोय, बघत रहा एबीपी माझा।